वंदे मातरमवरून आता नव्या वादाची ठिणगी पडली। विरोधकांच्या मुस्लिम आमदारांच्या घरासमोर वंदे मातरम गाण्याचं आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलंय। तर मदरशांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करा असं म्हणत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे आगामी काळात वंदे मातरमच्या मुद्द्यावरून वादाच्या सुरांचा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा, जर जबरदस्ती करायची असेल तर असलम शेख, अमीन पटेल आणि रईस शेख यांचे घरासमोर पण लोकांनी वंदे मातरम करावा। मी जाणून बुजून असा लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोही शब्द इस्तेमाल करत आहे की जे वंदे मातरम आजादीचे मंत्र या गाण्याचा विरोध करत आहे ते देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे आता वंदे मातरमवरून वादाचे सूर उमटू लागले। कारण नुकतंच राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत बंधनकारक केलंय, पण त्याला समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी विरोध केला। सबकी अपनी अपनी आस्था होती है। खास तौर से मुस्लिम धर्म में, इस्लाम में सबसे ज्यादा माँ का सम्मान है। माँ को सेवा करेंगे तो उनके पैरों के नीचे स्वर्ग है, लेकिन माँ का सजदा नहीं किया जाता। सजदा या नमन, किसी के आगे झुकना, वो सिर्फ अल्लाह के आगे। आता या वादाला धार्मिक रंग येण्याची शक्यता आहे, कारण मुस्लिम आमदार मंत्री लोढांच्या निशाणावरती आलेले आहेत। असलम शेख, अमीन पटेल आणि रईस शेख पण आता ते आहे तिथे भिवंडीमध्ये, त्यांचे घरासमोर पण लोकांनी वंदे मातरम करावा असा मी आवाहन करतो आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाणार आहे। मंत्री लोढा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला। कंपल्सरी करना मैं समझता हूँ ठीक नहीं है। सबकी अपनी अपनी आस्था है, अपना अपना धर्म है। अगर किसी हिंदू धर्म के साथ ये कहा जाए कि आप आइए, आपको कुरान पढ़ना है या आपको अल्लाह अकबर कहना है, मैं समझता हूँ ये गलत होगा, क्योंकि उनका अपना धर्म अलग है। कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा, जर जबरदस्ती करायची असेल तर। लोढांच्या या टीकेनंतर वाद पेटला नाही तरच नव्हे, ज्या मुस्लिम आमदारांच्या दारात वंदे मातरम गाण्याचं आवाहन लोढांनी केलं होतं त्यांनी मात्र ही भूमिका घेतली आहे। वंदे मातरम जे आहे ते ऐच्छिक आहे, म्हणजे संविधानाने काही जबाबदारी आमच्यावर टाकलेली नाही आहे। तर लोधासाहेब असो किंवा जे लोक हे म्हणतात की तुम्हाला वंदे मातरमचा वाचन किंवा गायन करावंच लागेल, साहेब संविधानमध्ये बघा काय आहेत आणि तुमची संविधानिक जबाबदारी काय आहे। लोधाजी घरी या, मी तुमचाच कलीग आहे आणि येऊन आमच्या घरामध्ये तुम्हाला चांगली चाय आम्ही पाचू। दरम्यान मदरशांमध्येही वंदे मातरम बंधनकारक करा अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीने लावून धरली। या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल। आणि उलट आमची सरकारकडे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मदरशांमध्ये वंदे मातरमचं गायन बंधनकारक झालं पाहिजे। ज्या मदरशांमध्ये वंदे मातरम गायला जाणार नाही त्यांचं सरकारी अनुदान तात्काळ बंद करा। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं राज्य सरकारनं सर्व शाळांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याचा आदेश जारी केला, पण त्यावरून राजकीय वादाचे पडघम वाजू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।